स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं वाकून ही पद्धत उभाटा गटाने बंद करावी. मंत्री शंभूराज देसाई. निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागली किंवा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले की या सगळ्या यंत्रणांवर माननीय निवडणूक आयोगाचं नियंत्रण असतं. मुख्यमंत्री महोदयांनी यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे काही निर्देश किंवा ज्या काही सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याचं राज्य सरकार सन्मान करेल. त्यामुळे त्याप्रमाणे जे काही निर्णय दिले असतील त्याचा सन्मानच राज्य सरकारकडे केला जाईल. पण त्याचबरोबर उभाटा गटाचे आदित्य ठाकरेजी यांनी जे सांगितले की या 2 वर्षातल्या इक्बाल सिंह चहल यांच्या कारभाराची चौकशी करा. तुमच्याकडे जेव्हा महापालिका होती तेव्हा त्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्याची आधी चौकशी सुरू आहे. त्यातल्या काही गोष्टी आधी बाहेर येऊ द्या. कोविड काळामध्ये काय प्रकार घडले होते, खिचडी घोटाळा कसा घडला, कोविड काळात डेड बॉडीच्या बॅगमध्ये कसा घोटाळा झाला याची पहिली चौकशी होऊ द्या. त्यातलं सत्य बाहेर येऊ द्या. तुमच्या काळातल्या कारभाराचं अगोदर सगळं इतिवृत्त जनतेसमोर येऊ द्या आणि नंतर बघू आता 2 वर्षातलं काय घडलं ते. त्यामुळे स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे ही थोडी उभाटा गटाने बंद करावी. गर्दी होती म्हणजे तुम्ही ते पहिलं करेक्ट करा. आमच्याकडे अनेक ड्रोन मार्फत झालेले फोटोग्राफ्स वेगवेगळ्या सोशल मीडियावर आले. अनेक कोपरे रिकामे होते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आमचे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांकडे कालच्या आलेल्या सभेमध्ये त्यांचं असंच बोलण्यात आलं की जर एवढी कमी गर्दी आहे असं आम्हाला माहिती असतं, गर्दी होणार नाही असं माहिती असतं तर आम्ही आलोच नसतो. त्यामुळं गर्दी ओसरलेली होती आणि त्यांच्यामध्ये कोणाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला उत्साह दिसत नव्हता. व्यासपीठावर सुद्धा जर त्या नेते मंडळींच्याकडे जेव्हा जेव्हा कॅमेरा जात होता तेव्हा ते आपलं असं बसायचं म्हणून बसलोय अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज या ठिकाणी आपल्याला दिसत होती. त्यामुळं गर्दी ही बिलकुल नव्हती. याच्यापेक्षा कितीतरी गर्दी. शिवसेनेचा दसरा मेळावा 2 वेळा झाला. एकदा BKC मध्ये झाला आणि एकदा आझाद मैदानवरती झाला. तुम्ही त्या दसरा मेळाव्याची गर्दी जर बघितली असेल तर या सभेपेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी त्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या आम्ही घेतलेल्या दसरा मेळाव्याला झाली. नेहमीप्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या शब्दानं झाली नाही. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं केवळ मोदी साहेबांचा द्वेष करणं, मोदी साहेबांना विरोध करणं या एका उद्देशानं ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. त्यामुळं ते कशा पद्धतीचा शब्द त्यांच्या एकीला बोलणार आहेत किंवा त्यांच्या सगळ्या एकत्र येण्याला बोलणार आहेत. आणि ED, CBI वगैरे जर तुम्ही म्हणाल या स्वतंत्र यंत्रणा आहेत. याचा वेळोवेळी केंद्र सरकारनं खुलासा केलाय की त्यांच्या अधिकारामध्ये ते त्यांचं काम करत असतात. त्याच्यामध्ये केंद्राचा कधी हस्तक्षेप नाही. नाचता येईना अंगण वाकडे ही जशी मराठीमध्ये म्हण आहे तसं आपल्याला काय बोलता येत नाही एवढं चांगलं काम मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. त्यामुळं त्या चांगल्या कामापासून विचलित करायचं लोकांना म्हणून असं काहीतरी टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न ही लोक करतात. त्याला देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता तर बिलकुल त्याला थारा देणार नाही. मी बघत होतो म्हणजे मी बघितलं जाणीवपूर्वक की बाबा माननीय राहुल गांधी साहेब बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर मुंबईमध्ये येत आहेत आणि सभा घेत आहेत. पण तुमचं जे मत आहे किंवा जे लोकांच्यातली चर्चा आहे ते माझं सुद्धा मत बनलंय की नेमकं त्यांना काय सांगायचं होतं भाषणामधनं. म्हणजे देशाच्या विकासाबाबतीत ते काय बोलले नाहीत. आज माननीय मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणलेली आहे. त्या अर्थव्यवस्थेत अधिक काय सुधारणा करायची त्याच्या बाबतीत बोलले नाहीत. अधिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परकीय गुंतवणूक कशी आणायची त्याच्या बाबतीत काय बोलले नाहीत. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी कृषी प्रधान आपला देश आहे त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल काय बोलले नाहीत. इंडस्ट्रीयल ग्रोथ बद्दल काय बोलले नाहीत. या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती देशाचं नेतृत्व लक्ष केंद्रित करत असतं अशा कुठल्याही महत्वाच्या बाबींकडे राहुल गांधींच्या कालच्या भाषणामध्ये काय आपल्याला आढळून आलं नाही. मी मगाशी म्हटलं तसं केवळ मोदी साहेबांचा द्वेष आणि मोदी साहेबांवर टीका करणं या व्यतिरिक्त कालच्या भाषणात काहीही देशाला विचार मिळाले नाहीत.